दादा सध्या वार्ड क्रमांक 12ची काय परिस्थिती आहे? काय सांगाल बाबा वार्ड क्रमांक 12 मध्ये किमान 40 ते 45 उमेदवार उभे आहेत. काय सांगाल या संदर्भात? आता भरपूर 40-45 भरपूर उभं टाकलेले आहेत. काही काही उमेदवार असतात ना, ते मत चोरी करण्यासाठी दुसरे मतदार म्हणजे दुसरे उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला आहे का नाही हे करतात, उभं टाकण्यासाठी म्हणजे फोर्स करतात की त्याने दुसऱ्या माणसाचे मत खाल्ले पाहिजे, म्हणजे ह्यांना सोपं होतंय. अशा गोष्टी उभं टाकलेल्या असते. आणि काही अपक्ष वगैरे जे आहेच आहे, ते काही काही पब्लिसिटीसाठी आणि पैशासाठी, समजा कोणी फॉर्म ऑफिस घ्या, पैसे देतो 15,000 20,000 असे काही लाख 2 लाख, अशा काही गोष्टीसाठी काही उभं टाकतात. दादा वार्डामध्ये अशी चर्चा आहे की जे बाहेरचे वार्डचे नागरिक आहेत ते आपल्या वार्डात उमेदवारी घेऊन आलेले आहेत. काय सांगणार या संदर्भात? काय वाटतंय आपल्याला? हो, आपल्या इकडं म्हणजे भरपूर आले तिकडून तिकडून इकडं उभं टाकलेले आहेत. पण ते आपले जुनेच होते. पहिले आपल्या इकडं होते, म्हणजे 14 वर्षाखाली असतात आपल्या इकडं. तेव्हा त्यांनी म्हणजे विकासाचा वादा केलता. पण त्यांनी काय वार्डाचा विकास नाही केला, बराच स्वतःचा केला. वापस मग त्या वार्डामध्ये दुसऱ्या वार्डामध्ये गेले. मग तिकडं सुद्धा निवडून आले. तिकडं बी काही विकास वगैरे काही नाही केला. वापस रिटर्न आपल्या इकडे झाले. म्हणजे म्हणायचं असं तात्पर्य की ते जुने आपलेच हे होते ते. फक्त इकडं नाही. आणि आता वाटत असं की बाबा 13 वर्ष झाली, 14 वर्ष झाली, आपली जनता भोळी असती, विसरून गेली असेल. पण जनता काय विसरत त्यांना माहित नसते की ह्या वेळेस पण काही त्याचा दुष्परिणाम होता ना त्यांना. अजून पण आहेत की ते तिकडं पहिले उभं टाकले होते दुसऱ्या पक्षामधून, आता दुसऱ्या पक्षामधून इकडे उभं टाकले. पण तिकडं त्यांना वाटलं तिकडून काही निवडून वगैरे काही नाही आलो मी, पण म्हणून त्यांना वाटलं की इकडे ट्राय करावं, इकडे लोकांना थोडंफार हे करून ते करून. आणि विकास बघा कसा आहे ना, तर कोणी केलेलं आहे कोण नाही. आता सध्या तर कोणाची हे बघा तुम्ही न्यूज वगैरे खूप चाललेली, आपल्या वाट मग बाराची, की दादानं काय काय विकास केलेला काय काय नाही. की लोक मतदार सगळे तेच बघतात ना, की कोण विकास केला कोणी नाही केला. कोण होते ते दुसऱ्या वार्डातून कोणत्या वार्डात आले नेमकं? म्हणजे ते पहिले 16 मध्ये उभं टाकले होते, आता 12 मध्ये आले. आणि अगोदरी तुम्ही विषय काढला होता ते कोणत्या वार्डात होते? ते आपले ते पण पहिले 12 मध्ये उभं टाकले होते आणि ते लगेच मग इकडून निवडून आल्याच्या नंतर वापस दुसऱ्या वार्डामध्ये गेले, 16 मध्ये गेले. मग तिकडे बी ते आले आणि वापस आता वापस इकडे पण आले. काय सांगणार आपल्या वार्डातून कसा रिस्पॉन्स आहे आणि कोण कसा वाटतंय आपल्याला कोण निवडून येईल या वार्डातून? तर आपल्याला तर सगळे मतदार म्हणजे लोक आहे का नाही बघा, विकासावर मतदान करतात. हे लोक म्हणजे बाकीचे उमेदवार आहेत ना, त्यांनी किती पैसे दिले, दारू दिली, काही दिली, काही पण केलं तरी बी त्यांचं काही फरक पडणार नाही काहीचा. कारण की मतदार हे हुशार आहेत बघा. भोळे असती तरी पागल नाहीत, वेडे नाहीत, की ते आहे का नाही विकास काम, विकास जे तितका विकास झाला आपल्या वार्डाचा, की त्या विकासावरच ते मतदान करतात. मग आपल्या याच्यामध्ये 3 आपले नवीन आलेले कॅन्डिडेट, म्हणजे दादाच्या वार्ड पॅनलमध्ये, हे तिन्ही पण आज सगळे मतदार आहे का नाही दादासाठीच हे मतदान करणार. कारण त्याला माहिती की दादानं पहिला विकास काय केलेला आहे, आता नंतर काय करणार आहे. आपला अजेंडा, आपला समजा नारा काही पण ही आपलं ध्येय एकच आहे, विकास तुमचा, कार्य आमचं. दादा तुम्ही अगोदर म्हटले होते की जे नागरिक बाहेरमधून त्यांचं आपण उल्लेख सांगू शकाल का आमच्या नागरिकांना? ते सांगायची गरज नाही. सर्व आपल्या वार्ड क्रमांक 12ला माहिती कोण तिकडून आलेत, कोण बाहेरून आलेत आणि कोण बाहेरचे वापस तिकडे गेले आणि कोण काय केलं सगळ्यांना माहिती. आता जरी कोणी किती म्हणजे प्रचार वगैरे केले तरी सगळ्यांना माहिती आहे कोण का नाही. प्रचार बी कुठं करतात ते, जिथे त्यांनी काही कामं केलेलं नाहीत ते तिकडे जायला येतं. आणि जिथं म्हणजे पहिले अगोदर त्यांना आश्वासन दिलेले येतं नाही केलेले, मग तिकडे जायला जायला येतं. सांगणार दादा आपल्या वार्डातून जे दादा उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात काय सांगणार आपण? की बघा काल आपल्या चॅनलमधून आहे का नाही, तुम्हीच इंटरव्ह्यू घेतला होता सगळ्या नागरिकांचा, की त्यांनी काय प्रतिक्रिया दिली काय नाही तुम्हाला पण माहिती आणि आम्हाला पण माहिती आहे. जे केलं दादानं म्हणजे नागेशदादानं ते पूर्ण केलेलं आहे त्यांचं सगळं. आज दादा जे नागेश दादा सोनपसरे यांच्या पॅनलमध्ये मागच्या टर्मला जे उमेदवार होते ते यावेळेस त्यांच्या विरोधात होते. काय सांगणार या संदर्भात? आता हे बघा तुम्ही कालच आपल्या चॅनलमधून आहे का नाही, हे जे लोकांच्या प्रतिक्रिया सर्वांना नागरिकांना दाखवलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले काय नाही. तर 2 प्रकारचे लोक असतात, एक बोलून दाखवणे, एक करून दाखवणे. त्याच्यामध्ये नागरिक कसे आहेत, त्यांनी करून दाखवले म्हणून लोकांनी बोलून दाखवले त्यांच्याबद्दल. हीच प्रतिक्रिया आहे सगळ्या लोकांची आणि हीच प्रतिक्रिया मग समजा ह्या वेळेस पण तीच राहणार आहे. मग दादाच्या मागच्या वेळेस मी दादाचा पॅनल आला, तर ह्यावेळी दादाचा पॅनल येणार आहे. हीच प्रतिक्रिया सगळ्या नागरिकांची आहे.